मित्रांनो, तुम्हाला नेहमी थकवा जाणवतो का? थोडंसं काम केलं तरी शरीर साथ देत नाही का? हातपायांना मुंग्या येणे, अशक्तपणा वाटणे, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा श्वास लागणे अशा समस्या तुम्हाला सतत त्रास देत आहेत का? जर तुमचं उत्तर होय असेल तर कदाचित तुमचे शरीर एका अशा कमतरतेशी झुंज देत असेल ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात आणि ती म्हणजे व्हिटॅमिन B12ची कमतरता. विशेष म्हणजे ही समस्या प्रामुख्याने पूर्णपणे शाकाहारी आहार घेणाऱ्या लोकांमध्ये अधिक आढळते, कारण व्हिटॅमिन B12चा सर्वात मोठा स्रोत मांसाहारी पदार्थांना मानला जातो. त्यामुळे लाखो लोकांना हा प्रश्न पडतो की शाकाहारी राहून व्हिटॅमिन B12ची कमतरता कशी भरून काढायची. तर मित्रांनो, म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आज आपण अशा प्रभावी घरगुती मिश्रणाबद्दल जाणून घेणार आहोत जे शरीराची अंतर्गत ताकद वाढवण्यास मदत करू शकते. तसेच आपण अशा 5 उत्तम शाकाहारी स्त्रोतांबद्दलही जाणून घेणार आहोत जे शरीरातील व्हिटॅमिन B12ची कमतरता हळूहळू संतुलित करण्यास मदत करू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय फक्त शरीराला पोषण देण्याचे काम करत नाही, तर शरीराची पोषक तत्वे योग्य प्रकारे शोषून घेण्याची क्षमता सुधारण्यावर भर टाकतो. मित्रांनो, आजच्या काळात व्हिटॅमिन B12ची कमतरता ही एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी ही समस्या प्रामुख्याने वृद्ध व्यक्तींमध्ये दिसून येत होती, पण आता तरुणांमध्ये आणि अगदी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही ही मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याची सवय. अनेक लोक रोज गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाच्या समस्येने त्रस्त असतात. थोडीशी जळजळ झाली की लगेचच ॲसिडिटीची गोळी घेतली जाते. हळूहळू ही सवय शरीरातील त्या नैसर्गिक प्रणालीला कमकुवत करू लागते, जी व्हिटॅमिन B12 सारखी महत्त्वाची पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी आवश्यक असते. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ ॲसिडिटीच्या औषधांचे सेवन करते तेव्हा पोटातील नैसर्गिक आम्लाची क्षमता कमी होऊ लागते. ऐकायला हे चांगले वाटू शकते, पण प्रत्यक्षात पोटातील हे नैसर्गिक आम्ल आपल्या अन्नाचे विघटन करण्यासाठी आणि त्यातील पोषक तत्वे शरीरापर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जेव्हा ही प्रक्रिया बिघडते तेव्हा शरीर हळूहळू कमकुवत होऊ लागते. बाहेरून पाहता आपण भरपूर अन्न खातोय असे वाटते, पण प्रत्यक्षात शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. दुसरे मोठे कारण म्हणजे अतिशय कडक शाकाहारी जीवनशैली. बरेच लोक दूध, दही, पनीर यासारख्या पदार्थाचे सेवन खूप कमी प्रमाणात करतात. काही जण वजन कमी करण्याच्या नादात शरीराला आवश्यक पोषण देणेच बंद करतात. सुरुवातीला याचा परिणाम जाणवत नाही, पण हळूहळू शरीर आपल्याला संकेत देऊ शकते आणि देऊ लागते. हातापायांना मुंग्या येणे, वारंवार अशक्तपणा जाणवणे, चेहरा फिकट पडणे, चिडचिड वाढणे, नीट झोप न लागणे आणि डोके जड वाटणे सर्व लक्षणे अनेकदा अशाच कमतरतेकडे इशारा करतात. काही लोकांना असे वाटते की शरीरात शक्तीच उरलेली नाही. सकाळी उठल्याबरोबर थकवा जाणवतो, जिने चढताना श्वास लागतो, कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. काही लोकांची स्मरणशक्ती ही कमकुवत होऊ लागते. छोट्या छोट्या गोष्टी विसरणे, एकाग्रता कमी होणे आणि मानसिक थकवा जाणवणे ही सुद्धा या कमतरतेची लक्षणे असू शकतात. ही सर्व चिन्हे आपल्याला सांगत असतात की शरीर आतून मदतीची मागणी करत आहे. आता प्रश्न असा पडतो की यावर उपाय म्हणून फक्त इंजेक्शन आणि सप्लिमेंट्स आवश्यक आहेत का? मित्रांनो, नेहमीच असे नसते. जर शरीरातील व्हिटॅमिन B12ची पातळी खूपच कमी झालेली नसेल तर काही नैसर्गिक उपायही शरीराला मदत करू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पचनसंस्था मजबूत असणे, कारण जोपर्यंत पोट व्यवस्थित काम करत नाही तोपर्यंत कोणतेही पोषक तत्व शरीरात योग्य प्रकारे शोषले जाऊ शकत नाही. आता आपण त्या खास घरगुती मिश्रणाबद्दल जाणून घेऊया जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे मिश्रण 4 साध्या गोष्टीपासून तयार होते, पण त्याचे फायदे खूप चांगले असू शकतात. पहिली गोष्ट आहे भाजलेले सालासकट हरभरे म्हणजेच फुटाणे. दुसरी गोष्ट आहे मनुका. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताजे घरगुती दही. आणि चौथी गोष्ट आहे भाजलेले जिरे. या 4ही गोष्टी एकत्र आल्यावर तयार होणारे मिश्रण पचनसंस्था मजबूत करण्यासाठी, आतड्यांमधील चांगल्या जीवाणूची वाढ करण्यासाठी आणि शरीराची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमता सुधारवण्यासाठी मदत करू शकते. हे मिश्रण तयार करण्याची पद्धतही अतिशय सोपी आहे. सर्वप्रथम एक मोठा चमचा भाजलेले सालासकट हरभरे म्हणजे फुटाणे घ्या आणि ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यासोबत 3 मनुके घ्या, त्यातील बिया काढून त्या देखील पाण्यात भिजवून ठेवा. सकाळपर्यंत या दोन्ही गोष्टी मऊ होतील आणि पचायला अधिक सोप्या बनतील. आता एक छोटी वाटी ताजे दही घ्या. शक्य असल्यास घरचे लावलेले दही वापरा, कारण यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स अधिक प्रमाणात असतात. घरचे दही उपलब्ध नसेल तर ताजे बाजारातील दही देखील वापरू शकता. आता त्यामध्ये भिजलेले हरभरे आणि मनुके मिसळा. त्यावर 1 ते 2 चिमूट भाजलेले जिरे किंवा जिऱ्याची पूड आवश्यक टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून नाश्त्यानंतर खा. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही चहा, कॉफी किंवा दूध घेतले असेल तर हे मिश्रण खाण्यापूर्वी किंवा
खाल्ल्यानंतर किमान 1 तासाचे अंतर ठेवा, कारण काही लोकांमध्ये एकाच वेळी हे पदार्थ घेतल्यास पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हे साधंसं दिसणारं मिश्रण इतकं खास का मानलं जातं? चला तर मित्रांनो, मग ते सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम भाजलेल्या हरभऱ्यांबद्दल बोलूया, म्हणजेच फुटाण्याबद्दल बोलूया. भाजलेले हरभरे म्हणजे फुटाणे, यामध्ये प्रथिने, फायबर आणि विविध खनिजांचे चांगले स्रोत मानले जातात. हे रात्रभर भिजवल्यानंतर अधिक मऊ होतात आणि पचायला सोपे जातात. हे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देण्यास मदत करू शकतात. तसेच पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होऊ शकते. आता मनुक्याबद्दल जाणून घेऊया. मनुका शरीरातील अशक्तपणा कमी करण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो, जो शरीराला झटपट ऊर्जा देण्यास मदत करतो. याशिवाय मनुका बद्धकोष्ठता कमी करण्यासाठीही फायदेशीर मानल्या जातात. जेव्हा पोट व्यवस्थित साफ होते, तेव्हा शरीराची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमता अधिक चांगली होते. आता या मिश्रणातील सर्वात महत्त्वाच्या घटकांबद्दल बोलूया, ते म्हणजे दही. दह्यामध्ये असलेले चांगले जीवाणू म्हणजेच प्रोबायोटिक्स आतड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. आजकाल चुकीच्या आहारामुळे, तणावामुळे आणि अनियमित जीवनशैलीमुळे आपल्या आतड्यांमधील उपयुक्त जीवाणूचे प्रमाण कमी होत चाललेलं आहे. दही हे चांगले जीवाणू वाढवण्यास मदत करू शकते. जेव्हा आतडी निरोगी असतात, तेव्हा शरीर अन्नातील पोषक तत्वे अधिक प्रभावीपणे शोषून घेऊ शकते. आता भाजलेल्या जिऱ्यांबद्दल बोलूया. जिरे हे भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचे मसाले आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदेही तितकेच महत्त्वाचे आहेत. भाजलेले जिरे गॅस, पोट फुगणे आणि अपचन सारख्या समस्यांमध्ये उपयुक्त मानले जातात. हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी सहाय्यक ठरू शकतात. यामुळे हे चारही घटक एकत्र आल्यावर तयार होणारे मिश्रण पचनसंस्थेला आधार देऊ शकते आणि शरीराच्या एकूण पोषण प्रक्रियेला मदत करू शकते. आता प्रश्न असा आहे की शाकाहारी व्यक्तींनी आपल्या आहारात असे कोणते पदार्थ समाविष्ट करावेत जे व्हिटॅमिन B12 मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात? आता आपण अशा 5 महत्त्वाच्या शाकाहारी स्रोतांबद्दल जाणून घेऊया जे व्हिटॅमिन B12 मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यातील सर्वप्रथम येथे पनीर. पनीर हे केवळ चविष्टच नाही, तर ते प्रथिने आणि कॅल्शियमनेही समृद्ध आहे. दुधापासून बनलेल्या पदार्थामध्ये काही प्रमाणात व्हिटॅमिन B12 देखील आढळते. त्यामुळे योग्य प्रमाणात पनीरचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. दुसरा महत्त्वाचा स्रोत म्हणजे दही. दही हे फक्त पचनासाठीच चांगले नसून शरीराच्या एकूण पोषण संतुलनासाठीही फायदेशीर मानले जाते. विशेषतः घरचे ताजे दही शरीरासाठी अधिक लाभदायक ठरू शकते. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर पोषक तत्वांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. तिसरा स्रोत म्हणजे चीज. अनेक लोक पनीर आणि चीज यांना एकच समजतात, पण प्रत्यक्षात हे दोन्ही वेगळे पदार्थ आहेत. चीज एका विशेष प्रक्रियेद्वारे तयार केले जाते, ज्यामध्ये विशिष्ट जीवाणू आणि एन्झाईमचा वापर केला जातो. त्यामुळे त्यातील पोषक तत्वांचे प्रमाण वेगळे असू शकते. मर्यादित प्रमाणात चीजचे सेवन केल्यास शरीराला काही आवश्यक पोषक तत्वे मिळण्यास मदत होऊ शकते. चौथा महत्त्वाचा स्रोत म्हणजे फोर्टिफाईड सिरियल्स. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे ओट्स, कॉर्नफ्लेक्स आणि ब्रेकफास्ट सिरियल्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये अतिरिक्त व्हिटॅमिन्स आणि खनिजे मिसळलेली असतात. हे पदार्थ खरेदी करताना पॅकेटवर फोर्टिफाईड विथ व्हिटॅमिन B12 असे लिहिले आहे का हे नक्की तपासा. अशा प्रकारचे फोर्टिफाईड पदार्थ विशेषतः शाकाहारी लोकांसाठी उपयुक्त पदार्थ ठरू शकतात. पाचवा आणि शेवटचा स्रोत म्हणजे दूध. दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वांसोबत काही प्रमाणात व्हिटॅमिन B12 देखील आढळते. जर दूध तुम्हाला पचत असेल तर संतुलित प्रमाणात त्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, केवळ एखादा एक पदार्थ खाल्ल्याने किंवा एखाद्या घरगुती उपाय केल्याने रातोरात चमत्कार घडत नाही. चांगले आरोग्य मिळवण्यासाठी नियमितपणे संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली यांची गरज असते. आता पुढील आणि महत्त्वाच्या आणि शेवटच्या भागात आपण काही महत्त्वाच्या सूचना, डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा आणि संपूर्ण विषयाचा सारांश जाणून घेणार आहोत. मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की कोणताही घरगुती उपाय किंवा कोणते पौष्टिक अन्न रातोरात चमत्कार घडू शकत नाही. आपल्या शरीराला सुधारवण्यासाठी आणि निरोगी होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. जर तुम्ही नियमितपणे संतुलित आहार घेत असाल, पचनसंस्थेची काळजी घेत असाल, तणाव कमी ठेवत असाल आणि पुरेशी झोप घेत असाल, तर हळूहळू शरीरामध्ये सकारात्मक बदल जाणू लागतील. तसेच जर तुम्हाला खूप दिवसांपासून तीव्र अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, सतत थकवा जाणवणे, हातपायांना मुंग्या येणे, श्वास लागणे किंवा इतर गंभीर लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेक वेळा शरीरातील व्हिटॅमिन B12 ची पातळी खूपच कमी झालेली असते आणि अशा परिस्थितीत केवळ आहारातील बदल पुरेसा ठरत नाही. योग्य तपासणी आणि वैद्यकीय उपचारांची आवश्यकता भासू शकते.
पण जर तुम्ही आत्तापासूनच सावध झालात आणि तुमच्या आहार व जीवनशैलीमध्ये योग्य बदल केले तर भविष्यात अनेक आरोग्य समस्यापासून स्वतःचे रक्षण करू शकता. लक्षात ठेवा, आपले शरीर आपल्याला वेळोवेळी अनेक संकेत देत असते. गरज असते ती त्या संकेतांना समजून घेण्याची आणि योग्य वेळी योग्य पावले उचलण्याची. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक पैसे कमवण्यात इतके व्यस्त झाले आहेत की ते स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु जेव्हा शरीर साथ देणे कमी करते तेव्हा आपल्याला जाणवते की खरे धन म्हणजे आपले आरोग्य आहे. जर शरीर निरोगी असेल तर जीवनातील प्रत्येक आनंदाचा मनापासून उपभोग घेता येतो. म्हणूनच मित्रांनो, आजपासूनच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारण्याचा प्रयत्न करा. पचनसंस्था मजबूत ठेवा. अनावश्यक औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी संतुलित आणि नैसर्गिक जीवनशैली स्वीकारा. लक्षात ठेवा, छोट्या छोट्या चांगल्या सवयी दीर्घकाळात मोठे फायदे होतात. मला आशा आहे की मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल. जर तुमच्या कुटुंबातील नातेवाईकांपैकी किंवा मित्रांपैकी कोणी अशक्तपणा, सतत थकवा किंवा व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे त्रस्त असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे मत किंवा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि आरोग्य, आयुर्वेदिक आणि जीवनशैलीशी संबंधित अशाच उपयुक्त व ज्ञानवर्धक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या, निरोगी राहा आणि आनंदी राहा.